करायचं? अरे भीमाच्या जयंतीत भीमाच्या भेट्याला, भीमाच्या जयंतीत भीमाच्या भेट्याला, अरे भीमाच्या जयंतीत भीमाच्या भेट्याला दारू पिऊ देऊ नका. भीमाच्या जयंतीत भीमाच्या भेट्याला दारू पिऊ देऊ नका. ज्याला धम्म कळेल तो असं करणार नाही. पण जयंतीत, अरे भीमाच्या जयंतीत भीमाच्या भेट्याला दारू पिऊ देऊ नका. तुम्ही दारू पिऊ देऊ नका. आणि कुणी दारू पिऊन आला तर, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ नका. कुणी दारू पिऊन पण शोकांतिका मोठ्यांपेक्षाही मुलं बरी. शोकांतिका जयंतीमध्ये अशा माणसाच्या हातात झेंडा असतो. झेंडा कमी हलतो तो जास्त हलतो. ये झेंडा अपनी शान है. भीमाच्या जयंतीत भीमाच्या भेट्याला, अरे दारू पिऊ देऊ नका. तुम्ही दारू पिऊ देऊ नका. कोण कोण पिणार आहे हात वर करा. साहेब एकटे पितात. साहेब तुम्ही आता जसे दिसतात पिल्यावर तसेच दिसता का? क्या बात है, क्या बात है साहेब. कारण धम्म शिकवतो सुरा मेरे या मध्य पमाद ठाणा वैर म्हणी. आपण फक्त बुद्धवंदना, धम्मवंदना, पंचशील, त्रिचरण फक्त लग्नामध्ये एकदा आणि एकदा तो टपकला मग ते त्याला ऐकू येत नाही. पण जीवनभर जे पंचशील त्रिचरणचं पालन करतात त्यांचा परिवार सोन्याचा होतो. अरे खरा भीमाचा हाय तू बेटा. बांध डोईवर नेणार कोणी दिला किती तरी नोटा, कोणी दिला किती तरी नोटा. तू ठरू नको रे मोठा. अरे बापात नाव साऱ्या जगात गाजतंय. बाबाचं नाव साऱ्या जगात गाजतंय. नाव कमी होऊ देऊ नका. तुम्ही नाव कमी होऊ देऊ नका. कुणी दारू पिऊन आला तर, कुणी दारू पिऊन आला तर निळ्या झेंड्याला त्याला हात लावू देऊ. व्यसन चांगलं नाही हो. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला. अगोदर करायचं तर खरं करायचं, नाही तर काही लोक ते वादकामध्येही असतात, वादकामध्येही असतात आणि गायकामध्येही बाबासाहेबांचं नाव गाणं की मेरे भीम ने ये कहा है टाकतं. मग गायक समाजाचा मेसेंजर असतो, त्याने आकलन करावं. अहो
एखाद्या माऊलीचं लेकरू आजारी पडलं की दवाखान्यात किती पैसे जातात हो. आणि गरीब माऊलीजवळ पैसे नसले तर उधार घ्यावे लागतात, तेव्हा ते लेकराची तब्येत बरी होते. आणि एवढं चांगलं शरीर, म्हणून तथागतानं तुम्हाला व्यसनमुक्त राहण्याचा जो मार्ग दाखवला, सुखाचा मार्ग, दुःखापासून मुक्ती म्हणजे तुम्ही सुरामेरय मद्यपमाद ठाणा वैरमणी, त्याच्यामुळे म्हटलेलं. पण आम्ही बाप माणिकचंद खातो तो पोरगा बॉम्बे टू गोवा. आमच्या वेळेत 2 पैशाचे शेंगदाणे चणे आईजवळ मागायचो, पाठ लाल व्हायची एवढी आई मारायची, तेव्हा 2 पैसे भेटायचे आणि एवढे चणे खिशात ठेवून 2 दिवस खायचो. आता पुड्या नुसत्या, ज्याला बघावं त्याचं तोंड फुगलेलं. गुटखा निघाला, हा गुटखा चांगला नाही. अहो आपण गरीब आहोत, थोडासा आधार लागला की पैसा आपल्याला उधार घ्यावा लागतो. या गुटक्यामुळे चांगल्यांची जिरली हो. एवढा मोठा अर्बोपती खर्बोपती बोलायचा तर सगळे हालायचे, पण माणिकचंद खाऊन 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 त्याची अवस्था अशी झाली की आता शेतकरी. आणि मी आता अशी सांगितलंय, गुटक्यामुळं एवढ्या खर्बोपती माणसाची परिस्थिती झाली, आपली काय होईल. म्हणून व्यसन करू नका हो. आणि जो व्यसन करणार नाही तोच खरा जय भीमाला. ज्याच्या घरात बाटली असेल त्याने बाबासाहेबाचा फोटो लावू नये, आसारामचा लावावा. ज्याच्या घरात पुस्तक असेल, ज्याच्या घरात धम्म असेल त्यानेच बाबासाहेबाचा फोटो लावावा, नाही तर तुम्हाला अधिकार नाही. कि मंदिर में चोरी करने वाला चोर मंदिर का पुजारी भी हो सकता है. माझे गुरु म्हणतात कि मंदिर में चोरी करने वाला चोर, अरे मंदिर में चोरी करने वाला चोर मंदिर का पुजारी भी हो सकता है. बामनों में हर बामन शाकाहारी नहीं मांसाहारी भी हो सकता है. मंदिर में चोरी करने वाला चोर मंदिर का पुजारी भी हो सकता है. बामनों में हर बामन शाकाहारी नहीं मांसाहारी भी हो सकता है. ये आग बन करके साधुओं पे भरोसा करने वालों याद रखो, अरे साधु के भेष में कोई साधु आसाराम के जैसा बलात्कारी भी हो सकता है. मला भीमा कोरेगाव आणि संविधान आणि या ठिकाणी स्वाभिमानी लोकांवर अन्यायाला फार वाचा फोडावी लागली, पण माघार घेतली नाही. पण त्याआधी मला सांगायचं की या तथागताचा धम्म बाबासाहेबांनी तुम्हाला दिला, मानवतेचा धम्म. माणसासारखं आपण वागलं पाहिजे. ना ये धनवान का करिश्मा है. आता ऐकलं आपण की बाबासाहेबांची घटना बदलायचं म्हणतात. घटना बदलणं हा खेळ नाही. घटना बदलणं हा खेळ नाही आणि कोणी बदलूही शकत नाही. जर आपण जागृत झालो आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकाराचं आपण पालन केलं. आपण जातो ना, आधे इधर आधे उधर, एकीकडे 500 भेटले दुसऱ्याने 1000 दिले की चालला तिकडं. बाबासाहेब म्हणतात वोट बेचना बेटी बेचने के समान है. संविधान कोणाचा बाप बदलू शकत नाही जर आपण आपल्या मताचा अधिकार बाळगला. पण आपण काय करतो की धोके फरेब के ये जाले कर रहे हैं. सारंग पवार म्हणतात अरे धोखे फरेब के ये जाले कर रहे हैं, बहुजनों को फंसाने के धंधे काले कर रहे हैं. कल तक भी गुंडागर्दी और दहशत थी इलेक्शन में, अब ये साले ईवीएम मशीन में भी घोटाले कर रहे हैं.
सुमेध हुमने शेखर केदारे यांच्यातर्फे भेट मिळाली स्वाभिमानी वीर सैनिक। ना ये धनवान का करिश्मा है, ना ये धनवान का करिश्मा है, ना बलवान का करिश्मा है, ना कोई भगवान का करिश्मा है, ना शैतान का करिश्मा है। अरे ये ढोंगी आसाराम जैसे जितने भी साधु जेल के अंदर हैं, ये सब मेरे भीम के संविधान का करिश्मा। अरे संविधान नसतं तर आसाराम सारखं थेरडं एवढं मागलं होतं। साधू याला म्हणतात, कीर्तनाला उभा शिट्या मारत। अहो जनावराला पाणी मिळत नव्हतं, दुष्काळ होता पाण्याचा, थेंबे थेंबे तळे साचे, पण त्याच्यात बी साले वर्षभर आंघोळ न केलेले नंगे बाबा नाचे केला बाबा लोकांनी। हे थेरडा आसाराम होळी आली हातात पाईप घेतला की त्याचं प्रेशर बायांकडे फेकलं फुल तर म्हणे बाई फुल बापाची प्रॉपर्टी एवढं मागलं होतं। लोकाला द्यायचा जड्या बुट्या, स्वतः विकायचा जड्या बुट्या। एवढं मागलं होतं थेरड कि लोकांना द्यायचा जड्या बुट्या, स्वतः भी खायचा जड्या बुट्या। अभी तेरे को जेल में कैसा कुट्या रे ढेवर पोट्या। आता असं झालंय संविधानमुळे, बाहेर नुसतं पण आता आतमध्ये त्याला बाबासाहेब जय संविधान जय संविधान सगळ्यांवर। कारण संविधानमुळे एक शेर माझ्या गुरुने लिहिला, क्या यह सच है मोदी साहब हुआ राफेल में बड़ा घोटाला है। ताकद लागते बोलायला, मोदी साहेब पण अडकले जातात, एकेकाची बारी आहे। आणि म्हणून या हरामखोर लोकांना, चालू लोकांना, या बंडल लोकांना संविधान नको पाहिजे, म्हणून म्हणतात ते संविधान बदला। क्या बात है। सीएस गांगुर्डे, आरपीबी, आरपीएफ शेरू भाऊ गांगुर्डे यांच्यातर्फे भेट मिळाली। शेर बघा, क्या ये सच है मोदी साहब हुआ राफेल में बड़ा घोटाला है। राफेल की सौदेबाजी में आपका भी नाम उछाला है। इतना बड़ा आरोप है फिर भी आपने चुप्पी साधी है। अरे मुंह खोलो वरना लोग कहेंगे दाल में कुछ काला। हे लोक म्हणतात संविधान बदला, घटना बदला, घटना बदला, घटना बदला। सोपं आहे का? अरे या संविधानामुळं काय झालं बघा। एक शेर आदत मला माझे मित्र अमरावतीचे राहुल भाऊ कांबळे लिखतात कि समता के पहलू से सब जाति को मिलाया है। अरे समता के पहलू से सब जाति को मिलाया है। इन देशवासियों को ज्ञान का अमृत पिलाया है। अरे राहुल, इन्होंने संविधान की कॉपी नहीं रे, खुद की माँ बहन की इज्जत और सम्मान को जलाया है। खुद की माँ बहन और सम्मान को जलाया है। जंतर मंतर या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रती जाळल्या। त्या प्रती नाही जाळल्या, स्वतःच्या आई बहिणीची इज्जत जाळली तुम्ही। अरे संविधान रखवाली करता। आता काही लोक संविधान दिवस साजरा करू लागले, आम्हाला आनंद आहे। आनंद आहे की तुम्हाला अक्कल तरी येते की संविधानाचा या देशामधला
सगळ्यांना फायदा आहे. तुम्ही करायला लागले सगळे करा. पण माझा एक प्रश्न आहे, माझा एक प्रश्न आहे की भीमा कोरेगावच्या त्या भ्याड हल्ल्यात तुम्ही खेद व्यक्त केला पाहिजे होता. अरे जाती भेदाच्या विचाराला तुम्ही छेद केला पाहिजे होता. अरे मतांसाठी संविधान दिवस साजरा करणाऱ्यांनो, जेव्हा दिल्लीला संविधान जाळलं त्या हरामखोरांनी, तेव्हा तुम्ही रस्त्यावर येऊन थोडासा तरी त्या जातीवाद्यांचा निषेध केला पाहिजे होता. ज्या संविधानामुळे आज तुम्ही खुर्चीवर बसलात आणि ज्या हरामखोरांनी संविधान जाळलं दिल्लीला, तुमची नैतिकता सांगते, तो नगरसेवक असो, तो आमदार असो, तो खासदार असो, त्याची नैतिकता सांगते की तो संविधानाच्या आधारावर त्या खुर्चीवर आहे. त्याने रस्त्यावर येऊन साधा एक निषेध तरी केला तर तो आमच्या मनात मोठा होईल. वर संविधान दिवस साजरा केला म्हणजे तो हिरो होणार नाही. एवढी हुशार झाली बाबासाहेबांची जनता. समझने वाले को इशारा काफी है. किसने लिया, किसको कितना दिया, हे सुटलं पाहिजे. मला आनंद वाटतो, आपल्या महिला खूप इमानदार आहेत. एक शेर मी लिहिला, आपल्या महिला आदत नाही कायम तुम्हाला नडल्या आहेत. अरे अंगात बळ येण्यासाठी सावित्री जिजाऊ रमाईच्या त्या पाया पडल्या आहेत. अरे भ्याड हल्ल्या करणाऱ्यांनो, तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या. अरे माणसं तर सोडा, तुम्हाला या सिद्धार्थ नगरच्या फक्त बायाच भारी पडल्या. संविधान बदलायला निघाले, सोपं नाही. अरे बदला, माझं म्हणणं आहे चला बदला. बदलायचं तर काय बदला. अरे ज्या संविधानानं तुमच्या माय मावल्याला, आमच्या माय मावल्याला इन्साफ मिळाला, न्याय मिळाला, मी म्हणतो बदला. मोदीजी तुम्ही बदला, फडणवीस तुम्ही बदला, जे असतील त्यांना माझं सांगणं आहे, बदलायचं बदला. हा पण म्हणतो बदला. तुझं तोंड बदल, मी म्हणतो काय बदला. अरे जातीवाद्यांनो, मनुवाद्यांनो, विचार तुमचा बदला ना. बदला, पण काय बदला. अरे जातीवाद्यांनो, मनुवाद्यांनो, विचार तुमचा बदला ना. अरे संविधान बदलणाऱ्यांनो, तुमच्या माईचा नवरा बदला. सिद्धार्थनगर रहिवासी संघ यांच्यातर्फे भेट मिळाली. टकलू हैवान अनुपम खेर नावाचं. असंच त्या टकलू हैवानला पुळका उठला. अनुपम खेर म्हणतो संविधान बदल देना चाहिए, ये संविधान पुराना हो गया. माझ्या मुखातलं सांगत नाही, अनुपम खेर जे बोललेले ते सांगतो. अनुपम खेर म्हणतात ये संविधान पुराना हो गया, जैसे अपनी चड्डी पुरानी होती है फट जाती है, हम बदल देते, वैसे संविधान बदलना चाहिए.
त्याच्या मायचा टकल्याच्या तुझं टकलं फुटलं बदलशील. संविधानाची तुलना चड्डीशी करतो. चड्डी कुठं संविधान कुठं. म्हणून माझे गुरु लिहितात कि अगर मेरे भीम न होते तो आज भी हमारे पैरों में जातिवाद की बेड़ियां पड़ी होती. अगर मेरे भीम न होते तो आज भी हमारे पैरों में जातिवाद की बेड़ियां पड़ी होती. अगर मेरे भीम न होते तो आज भी तुम्हारे हमारे बीच भेदभाव की दीवारें खड़ी होती. मेरे भीम के संविधान को चड्डी की उपमा देने वाले अनुपम खेर, अगर ये भारत का संविधान मेरे भीम ने न लिखा होता तो आज तेरी माँ बहन किसी चौराहे पे नंगी खड़ी होती. किसी चौराहे पे नंगी खड़ी होती. जातिवाद्यांनो मनुवाद्यांनो जातिवाद्यांनो मनुवाद्यांनो विचार तुमचा बदला. अरे संविधान नव्हतं जेव्हा मनुस्मृती होती. तुमच्या मुलीचा, तुमच्या आईचा, तुमच्या बहिणीचा, आमच्या कुणाचाही या देशातल्या कुठल्याही बाईचा नवरा मेला तिला जिवंत चितेवर टाकलं जायचं. तिला सत्तेची चाल म्हणायचे. पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे नवरा मेला दुसरा केला, दुसरा नाही तर तिसरा केला. संविधानामुळं बाबासाहेबांनी कायदा केल्यामुळं स्त्री शिक्षणातून चाल सतीची आज पूर्ण वजा मिळाली. स्त्री जीवनातून चाल सतीची आज माय मौल्यांनी लक्ष द्या. कारण तुमचा आमचा उद्धार करता कोण झाला नाही. असं म्हणतात की प्रत्येक महापुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक महापुरुषाच्या उद्धारामागे एका स्त्रीचा हात असतो. पण मी छाती ठोकून सांगतो की या देशातल्या सर्व तमाम स्त्रियांच्या उद्धाराच्या मागे एकच मानवाचा हात येते, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते जन्माला आले नसते तर महिलेची किंमतच नव्हती. रामायणामध्ये लिहिलंय ढोल शूद्र पशु और नारी सब ताडन के अधिकारी. पण बाबासाहेबांनी काय केलं हे बाळा की स्त्री जीवनातून काल सतीची आज पूर्ण वजा मिळाली. अशी बडबड इथं नाही करायची. 1 जानेवारीला भीमा गोरेगावला डोकं दुखलं पाहिजे झाल्यानंतर अरे आले आले परत आले. सामाजिक कार्यकर्ते 100 रुपये मिळाले आभारी आहोत. स्त्री जीवनातून काल सतीची आज पूर्ण वजा मिळाली. अरे बाप. आमचे दादा विक्की उन्हावणे नाशिकचे यांचे भाऊ आत्या भाऊ विवेक जगताप लॉर्ड बुद्ध चॅनलचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांना बघूनच वाटेल की ते धम्माचं आचरण करतात म्हणून टवटवीत आहेत. नाही ज्यांना धम्माचं आचरण नाही विचारू नका. 200 रुपये मिळाले. कुठं कुठं मी पाहिलं हो अक्षरशः जे घेणारे आहेत बायको धरून उडते घरात. होतं की नाही घरात. व्यसन करू नका. सगळ्यात मोठं तर चळवळीला घातक काय असेल तर बाटलीमुळे लोकांनी तुमचा आमचा फायदा घेतला. सगळ्यात मोठा लहान लहान मुलं आज व्यसनाच्या मार्गाला लागली सगळीकडे ही. आणि ते मनुवाद्यांनी ओळखलेलं आहे. मनुवादी सगळ्यात जास्त बाटल्या घेऊन निवडणुकीत झोपडपट्टीमध्ये बसतात. त्यांना माहित आहे त्यांना पाजली का हे गुंग होतात. मग एका घरातले 4 भाऊ एक तालला शिवसेनेत, एक तालला बीजेपीकडे आणि दुसरा तालला राष्ट्रवादीकडं, तर तिसरा बघतो कुठला नवीन पक्ष आणि आपला झेंडा नुसता टांगून ठेवतो घरावर. म्हणजे समोरच्याला दिसलं पाहिजे हा ये लेनेवाला आहे चलो. असं नको. उलट हा झेंडा ज्या घरावर लावला जाईल ते घर इतकं स्वाभिमानी पाहिजे की त्या घराकडे पाहण्याची सुद्धा या नालायक लोकांची हिम्मत नको झाली पाहिजे. सब बिक जाएंगे लेकिन ये देश में जय क्यों वाले कभी बिक नहीं सकते असं म्हटलं पाहिजे.
मग स्त्री जीवनातून ताल सतीची आज पूर्ण वदा मिळाली. स्त्री जातीला छळणाऱ्यांना तुरुंगवासाची सजा मिळाली. स्त्री जीवनातून ताल सतीची आज पूर्ण वदा मिळाली. स्त्री जातीला छळणाऱ्यांना तुरुंगवासाची सदा मिळाली. अरे भीमरायाच्या योगदानाने नारी जातीला मजा मिळाली आणि सरकारी नोकरीमध्ये बाळणपणात भर पगारी आता 6 नाही 9 महिन्याची रजा मिळाली. हे बाबासाहेबांनी जाणलं. या देशात तुमचा आमचा वाली बाबासाहेबांशिवाय दुसरा कोण नाही हे जगाने जाणलं. पण इथले काही मूर्ख लोक म्हणून म्हणायचं, अरे जातीवाद्यांनो मनुवाद्यांनो विचार तुमचा बदला ना. मग संविधान बदलणाऱ्यांनो तुमच्या मायचा नवरा बदला. बाबासाहेबांचं संविधान नसतं तर जे म्हणतात संविधान बदला, हा संविधान दिन आहे. कौन कहता है हमको आजादी गांधी जी ने दिलाई. शेर शायरी थोड़ी कमी करेल कारण वेळ कमी आहे. कि कौन कहता है हमको आजादी वो गांधी जी ने दिलाई है. गांधी तर बाबासाहेब तर कधी पटलंच नाही. बाबासाहेब चिडले की गांधीची हवाच निघायची. बाबासाहेबांनी एखादा प्रस्ताव आणला की गांधीजी अशा उपोषणाला जायचे जसा नवरा रागावल्यावर बाई कशी रोज जेवण सोडून देते तसं गांधी होत. बाबासाहेबांनी एखादा प्रस्ताव आणला कि गांधीजी उपोषणाला गेले समजा, भूखे फरेब के वो जाले कर रहे हैं. अरे गांधीला ही मला घाबरायचा. बाबासाहेबांना गांधीला घाबरायचा. बाबासाहेब म्हणतात मी फार शिकलोय म्हणून मला लोक घाबरतात असं नाही. मला लोक याच्या करता घाबरतात की मी इमानी आहे, मी चरित्रवान आहे, मी शीलवान आहे. मला कोणी विकत घेऊ शकत नाही, मला कोणी दाग लावू शकत नाही म्हणून मला लोक घाबरतात. आणि गांधीचं तर विचारू नका कि इरादे फसाने के तगड़े ज्यादा थे गांधी जी. इरादे फसाने के तगड़े ज्यादा थे गांधी जी के. देश सेवा कम और झगड़े ज्यादा थे गांधी जी के. अरे बदनाम हो गया है वो साबरमती का आश्रम जहां महिला सुरक्षा कम और लफड़े ज्यादा थे गांधी जी के. भांडण उकरायचा. हे गांधीला भीमाला घाबरायचा. तरी पण भांडण उकरायचा. हे गांधीला भीमाला घाबरायचा. संघावर बोलण्याच्या प्रश्नावर, मतदार संघावर बोलण्याच्या प्रश्नावर भीमाच्या ज्ञानाला टरकायचा.
होते. अहो बाबासाहेब एक पावचा तुकडा खाऊन विदेशात अभ्यास करायचे. इकडे गांधीला काजू बदाम पिस्ता बकरीचं दूध, खुराक एवढा मजबूत. बाबासाहेब असायचे नेहमी दौऱ्यावर, पण पावाचा तुकडा खायचे. बाबासाहेब खायचे पावाचा तुकडा, गांधीजी खायचे बदाम काजू पिस्ता. पण बाबासाहेबांचा बघा गुलाबासारखा मुकडा आणि गांधीजीचा बघा मुकडा. बाबासाहेबांजवळ नैतिकता होती, ती गांधी जवळ नव्हती, गांधीजी जवळ नव्हती. म्हणून प्रत्येक वेळी गांधीला बाबासाहेबांपुढं बाबासाहेब भडकले की मिस्टर आंबेडकर, आवाज पण असा बकरीचं दूध बकरीचा. पण बाबासाहेब भीमाईचं लेकरू रामजी सुभेदाराचं वाघासारखा आवाज. गांधीजी म्हणत मिस्टर आंबेडकर, बाबासाहेब चूक. मिस्टर गांधी म्हटलं की गांधीला घाम फुटायचा. हे गांधीला भीमाला घाबरायचं. शेरूभाऊ गांगुर्डे भेट मिळाली, शेरूभाऊ गांगुर्डे, तरी पण भांडण उकरायचं. अरे मतदार संघावर बोलण्याच्या प्रश्नावर, मतदार संघावर बोलण्याच्या भीमाच्या ज्ञानाला टरकायचा. हे न मानामुळं न दानामुळं, न मानामुळं न दानामुळं, ना देवाच्या वरदानामुळं. जे घटना बदला म्हणतात त्यांच्यासाठी. अरे न मानामुळं न दानामुळं, न देवाच्या वरदानामुळं. अरे तुम्ही भोगताय सत्तेत राज माझ्या भीमाच्या संविधानामुळं. अरे तुम्ही भोगताय सत्तेत राज माझ्या भीमाच्या संविधानामुळे. संविधानामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात आणि तेच लोक केवळ घटना संविधान बाबासाहेबांनी लिहिली म्हणून हे बदला म्हणतात. ही जर एखाद्या कुलकर्णीनं देशपांडेनं लिहिली असती तर म्हटलं असते वा 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 किती छान. अहो या मंदिरात या लोकांनी देव ठेवली नसती. आता ते असली का नकली मला तुम्ही वाट बघतो एखाद्या देवानं माझ्याशी बोलावं. एक शेर आहे माझ्या गुरुच्या माझ्या एक संकडे लक्ष.
कि जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता। माझ्या ऍक्शन कडे लक्ष द्या। माझी शेर शायरी बरेच लोक गातात म्हणून मी आता माझं चॅनलच ओपन केलं। हा पण बाबासाहेबांचा कायदा आहे। इथे बोलून टाकतो, युट्यूबला गेलं मग कुणी गायलं की मेलं नाव घ्या। एखाद्यानं शेत पेरलं, त्याच्या शेतातलं आणायचं खायचंय, बाबासाहेबांनी शिकवलं नाही। माझा एक शेर आहे कि भीम जी ने किया हुआ वो सवाल अरे सच्चा है। स्वाभिमानी लोक स्तंभ तोडला समाजकंटकांनी, पण स्वाभिमानानं तो स्तंभ परत उभा केला, लाचारी पत्करली नाही। जयंती काढली स्वाभिमानाची म्हणून म्हणतो 500 नको 5000 नको, इमानदारीचे 5 भीम सैनिक पाहिजे, तरी बाबासाहेबांचा कारवा तुम्ही जग जिंकू शकता। लोक भारी शेर बाकी आहे। ऍक्शन कडे लक्ष द्या की जर एखाद्या भटानं कुलकर्ण्यानं देशमुखानं जर लिहिली असती घटना तर म्हटले असते वा वा वा, मंदिरात मूर्त्याच दिसल्या नसत्या, संविधानच दिसलं असतं। जय देवा जय देवा जय संविधान, जय देवा जय देवा जय संविधान, जय देवा जय देवा जय देवा। किती आहे छान हे संविधान, किती आहे छान हे संविधान, किती आहे छान। माझे गुरु लिहितात, सूर्याचा तुकला, माझे गुरु लिहितात कि जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता। सगळ्यांनी लक्ष द्या कि जातिवादियों को जग में, सर तुम्ही प्लीज एक्शन कडे लक्ष द्या कि जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता, क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता। जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता, जातिवादियों में भीम के जैसा कोई विद्वान नहीं मिलता। अरे जातिवादी चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले, इन्हें सिर्फ घंटा मिलता है, कभी भगवान नहीं मिलता।